रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला स्टफ पनीर शिमला मिरची करून दाखवणार आहे। स्टफ पनीर शिमला मिरची करण्यासाठी 2 मोठ्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत। 200 ग्रॅम पनीर किसून घेणार आहे। मिक्सर जारमध्ये 1 लसूण पाकळी, अद्रकचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून जिरे सुके वाटण करून घेणार आहे। लसूण अद्रक हिरव्या मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे। किसलेल्या पनीरमध्ये लसूण अद्रक मिरची जिऱ्याची पेस्ट घालणार आहे। अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, चिमूटभर हिंग पावडर, चिमूटभर हळद पावडर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। 4 पुदिन्याची चिरलेली पाने घालणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। 1 टीस्पून घरचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालणार आहे। सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे। शिमला मिरची स्वच्छ धुवून देठाकडचा वरचा भाग काढून घेणार आहे। दोन्ही शिमला मिरचीमध्ये तयार केलेले पनीरचे सारण भरून घेणार आहे। पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे। पाव टीस्पून हिंग पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे। कढीपत्ता घालून परतून घेणार आहे। चिमूटभर मीठ घालणार आहे। स्टफ पनीर शिमला मिरची घालणार आहे। वरून झाकण ठेवून शिमला मिरची शिजवून घेणार आहे। अधूनमधून झाकण उघडून शिमला मिरची सर्व बाजूने उलटी पिलटी करून शिजवून घेणार आहे। शिमला मिरची सर्व बाजूने शिजली आहे। स्टफ पनीर शिमला मिरची तयार झालेली आहे।